खोपोली नगरपालिकेवर भगवा पडकवण्यासाठी संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे यांनी खोपोली जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। अखेर शिवसेनेचा तब्बल 10 जागांवर विजय मिळाला। उपनगराध्यक्ष निवडणुकीत सेनेला यश मिळाले। सेनेचे नगरसेवक राजू गायकवाड यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली। काँग्रेस आणि भाजपने यावेळी सेनेला सहकार्य केले। सेनेचे राजू गायकवाड यांची ही बिनविरोध निवड हा महेंद्र थोरवे यांचा करिश्माच म्हणावा लागेल। खोपोली शहराचा विकास हे शिवसेनेचे धोरण असल्याचं महेंद्र थोरवे यांनी यावेळी सांगितलं। नक्कीच मग ज्या पद्धतीने खोपोली शहरामध्ये ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना या खोपोली शहरातल्या असलेल्या ज्या समस्या, जनतेच्या ज्या निगडीत असलेल्या समस्या आहेत, त्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच एक चांगल्या प्रकारचा स्वच्छ खोपोली शहर, ज्या खोपोली शहरातलं जे बाकी घाणीचं साम्राज्य असेल किंवा पाणी टंचाई असेल, या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह करून या ठिकाणी एक सुंदर खोपोली शहर करण्याचा नक्कीच आमचा शिवसेनेच्या माध्यमातून आमचा मानस असेल।